नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा कंपनींना कव्हर करणार आहोत ज्यांनी 30 ऑगस्ट 2024ला डिव्हिडंड किंवा स्प्लिट किंवा बोनसवर काही ना काही अपडेट दिले आहे. तर सगळ्यात पहिले बोलूया हिंदुजा इंडिया लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 448.70 रुपये. याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 107.69 करोड रुपये. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 538.26%. याचे ऑल टाईम रिटर्न आहे 16,157.25%. आणि या कंपनीने 1:10च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला आहे. चला आता बोलूया रूपफिला इंटरनॅशनल लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 86.29 रुपये आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 468.27 करोड रुपये. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे -9.88% आणि याचे ऑल टाईम रिटर्न आहे -10.36%. आणि या कंपनीने ₹1.20चा डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. चला आता बोलूया फिलाटेक्स इंडिया लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 63.80 रुपये आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 2,000 करोड रुपयेपेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 34.88% आणि या कंपनीने 20 पैसेचा डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 20 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया इंडोको रेमेडीज लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 360 रुपये आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 3,000 करोड रुपयेपेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 13.48% आणि या कंपनीने ₹1.50चा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 19 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया विक्रम थर्मो इंडिया लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 185.35 रुपये. याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 581.22 करोड रुपये. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 55.56% आणि याने 75 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 23 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया देनोरा इंडिया लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 1,590.05 रुपये आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 860.13 करोड रुपये. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे -2.97% आणि या कंपनीने ₹2चा डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. चला आता बोलूया मयूर डील ट्रेड लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 8 रुपये 45 पैसे. याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 19 करोड रुपयेपेक्षाही जास्तीचा आणि याने 1:10च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला आहे. म्हणजे एका शेअरचे 10 शेअर होऊन जाईल. चला आता बोलूया राधिका जेवेलटेक लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 103.44 रुपये आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1,000 करोड रुपयेपेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 202.90% आणि या कंपनीने 20 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. चला आता बोलूया श्री जगदंबा पॉलिमर्स लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 804 रुपये आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 704.14 करोड रुपये आणि या कंपनीचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 28.20% आणि या कंपनीने 75 पैसेचा डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 14 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया ग्रोवी इंडिया लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 150 रुपये आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 50 करोड रुपये आणि या कंपनीने 3:1च्या रेशोमध्ये बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. म्हणजे एका शेअरवर 3 बोनस शेअर मिळेल. म्हणजे एका शेअरचे 4 शेअर होऊन जाईल. चला आता बोलूया ब्लू चिप टेक्स इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 164.70 रुपये. याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 32.45 करोड रुपये. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 14.45% आणि या कंपनीने ₹1चा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे
18 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया हिंदुस्तान कंपोजिट्स लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 592.95 रुपये आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 875.73 करोड रुपये आणि याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 45.31% आणि या कंपनीने 2 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 20 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया रेल विकास निगम लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 603.55 रुपये आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1,00,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 360.55% आणि या कंपनीने 2 रुपये 11 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 23 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया AMI ऑर्गॅनिक्स लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 1,381 रुपये. याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 5,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 4.98% आणि या कंपनीने 3 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 13 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया ला ओपाला RG लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 331.90 रुपये आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 3,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे -24.68% आणि या कंपनीने 10 रुपयाचा डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 23 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया इंडो कॉटस्पिन लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 92.49 रुपये. याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 38.85 करोड रुपये. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 106.68% आणि या कंपनीने 7:10च्या रेशोमध्ये बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. म्हणजे 10 शेअरवर 7 बोनस शेअर मिळेल, म्हणजे 10 शेअरचे 17 शेअर होऊन जाईल आणि याला देण्यासाठी या कंपनीने 6 सप्टेंबर 2024 पहिले रेकॉर्ड डेट ठेवली होती. ही चेंज करून आता या कंपनीने नवीन रेकॉर्ड डेट ठेवली आहे 10 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 408.60 रुपये. याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 71,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 87.78% आणि या कंपनीने 10 रुपयाचा डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 11 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया SL लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 23.22 रुपये आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 133.68 करोड रुपये. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 5.45% आणि या कंपनीने 30 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 16 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया किटेक्स गारमेंट्स लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 365.15 रुपये. याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 2,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 83.17% आणि या कंपनीने 1.5 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 21 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया कम्फर्ट कमोट्रेड लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 34.99 रुपये. याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 35 करोड रुपये. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 106.80% आणि या कंपनीने 50 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 16 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया व्हेरिटस इंडिया लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 1,082.90 रुपये आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 2,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 346% आणि या कंपनीने 0.050 रुपीजचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 14 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया प्रताप स्नॅक्स लिमिटेडबद्दल.
तर याचा करंट शेअर प्राईज आहे 856.10 रुपये आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 2000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे -8.15% आणि या कंपनीने 2 रुपयाचा डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 16 सप्टेंबर 2024. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.